आणि यानंतर आपण अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जो उत्साह दिसतोय त्या संदर्भातल्या 9 बातम्या पाहू. राम मंदिराच्या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूसारखी सजली. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट. अयोध्येतील जुन्या मंदिरातील राम मूर्ती हलवण्यात आली. नवीन मंदिरात मूर्ती दाखल. नगर प्रदक्षिणा करून मूर्ती मंदिरात नेण्यात आली. आणि अयोध्येत शबरीची बोरं सुद्धा दाखल. छत्तीसगडमधून शबरीच्या आश्रमातून ही बोरं आणण्यात आली. हैदराबादवरून अयोध्येत 1265 किलोचा लाडू दाखल. रामाला भोग म्हणून हा लाडू बनवण्यात आला. लाडू काचेच्या भांड्यामध्ये अयोध्येत दाखल. श्रीरामाच्या पादुका श्रीलंकेतून अयोध्येत दाखल. ज्या ज्या ठिकाणी श्रीराम गेले होते त्या ठिकाणाहून या पादुका दाखल. चित्रकूट धाम ते अयोध्या अशा या पादुकांचा प्रवास. अयोध्या जंक्शनवर पोलीस बंदोबस्तात वाढ. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी. अयोध्येतून 3 खलिस्तानी अतिरेकी एटीएसच्या अटकेत. अयोध्येत हाय अलर्ट जारी. संशयास्पद हालचाली आढळल्यास भाविकांनी संपर्क करावा, पोलिसांचं आवाहन. अयोध्या नगरीत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि स्थानिक प्रशासनाकडून अयोध्येत डीप क्लीन मोहीम. अयोध्येत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व ट्रेन्स 22 तारखेपर्यंत रद्द. 24 तारखेनंतरच ट्रेनचं वेळापत्रक येणार. महाराष्ट्रातून अयोध्येला निघालेल्या भाविकांना लखनौ, गोंडा आणि सुलतानपूरला उतरावं लागणार. दरम्यान अयोध्येतील शाळा कॉलेजला आजपासून 23 तारखेपर्यंत सुट्टी. श्री रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येतील विद्यार्थ्यांनी राम मंदिर परिसरात. ही सुट्टी म्हणजे दिवाळीच असल्याची विद्यार्थ्यांची भावना.